काय बोलत होतो मी? हा, तू का पळतेस सलील पासून? हा त्याचा इन्सल्ट नाहीये का मानसी? आणि तो काही असाच आला नव्हता, त्याला काहीतरी वाटतंय म्हणून आला होता ना. बरं, तो दिसायला चांगला आहे, कमावताय, आणि आपल्याला काय माहिती आधी आणखी कितीतरी स्थळ सांगून आली असतील त्याला, तरी त्याने तुला भेटायचं ठरवलंय. मी बोलू? प्लीज, तेच ऐकायचं मला, बोल. मला ना दडपण आलंय या सगळ्याचं. मी प्रेशराइज होतीये विक्रांत. त्याच्या प्रत्येक भेटीनंतर गोष्टी इतक्या वेगाने घडतील, आणि हे स्वतःच्या कल्पना बाजूला ठेव मानसी. आणि लग्न म्हणजे काही झटपट होणारी गोष्ट नाहीये, त्यासाठी वेळ लागतो. आणि मन जुळल्याशिवाय तुला कुणीही जबरदस्ती नाही करणार लग्नाची. बरं, मुलगा वाईट असता तर गोष्ट वेगळी आहे, आणि सगळ्यात आधी तो चांगला आहे की वाईट आहे हे तरी बघ. मानसी, जसं नकार देताना आपण आपल्या स्वप्नांचा विचार करतो, तसाच तो समोरच्याच्या स्वप्नांबद्दलही करायला शिक. आणि तू अशी नाहीयेस. तू आधी दुसऱ्यांचा विचार करतेस. तुझं काय चाललंय? त्याला खरंच मनापासून भेट. हे असं खेळण्याआधीच मैदान सोडून नको जाऊस. मला सांग, तो न आवडण्यामागे दुसरं काही कारण नाहीये ना? म्हणजे तुझ्या मनात दुसरं कोणी नाहीये ना? मग 100% प्रयत्न कर. गिव्ह इट युअर बेस्ट शॉट. ऑल द बेस्ट. चला निघूया. मी बाहेर गाडीजवळ आहे, तू ये. मी ना होप्स अशा जनरली सोडत नाही. म्हणजे मला नकार देऊन जर तुला बरं वाटणार असेल तर माझी त्याचीही तयारी आहे. हो, म्हणजे इतरांच्या आनंदात आनंद शोधण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असतो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी.
सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया.